विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 8वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने ब्रिटिशांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी जे काही लष्कर आणि पोलीस दल कशा पद्धतीने ब्रिटिशांच्या प्रदेशाचे संरक्षण करत होते आणि पोलीस दल हे कायदा आणि सुव्यवस्थेचा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखत होते. त्यानंतर त्यापुढे आपण अभ्यासले होते की ब्रिटिशांनी जी काही न्यायव्यवस्था निर्माण केली होती, तर ती न्यायव्यवस्था फौजदारी खटले आणि दिवाणी खटले अशा पद्धतीने दोन प्रकारचे न्यायालय त्यांनी सुरू केले होते. आणि त्यानंतर त्यांनी जे काही उच्च न्यायालयाची स्थापना केली होती, म्हणजे त्यांनी जे निर्णय दिला असेल त्याचा पुनर्विचार करण्यासाठी. तर इथपर्यंतचा भाग आपण काल अभ्यासला होता. त्या पुढील भाग जो आहे आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, कायद्यापुढील समानता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाय. आता पहा, आता जसे आपण सर्वजण कायद्यापुढे समान आहोत, कायद्याची समानता आपल्या संविधानानुसार तो आपल्याला अधिकार आहे. पण पूर्वीच्या काळी असं होतं का? नाही. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असे. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. आता मग पूर्वीच्या काळी जातीनुसार भेदभाव केला जात असे, वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे कायदे होते. त्यामुळे लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली एक विधी समिती, त्या विधी समितीने काय केली? कायद्याची संहिता तयार केली, म्हणजे त्याचा ढाचा तयार केला. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. आता पहा, सर्व भारतात त्यांनी काय केलं? एकच कायदा लागू केला पूर्ण भारतामध्ये, आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. आता पहा, भारतामध्ये कायद्यापुढे सर्वजण समान आहेत तत्व कोणी रूढ केले? इंग्रजांनी. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. आता पहा, यांनी जरी समजा हे तत्व लागू केलं असलं तरी या पद्धतीमध्ये काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. आता पहा, युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी त्यांनी काय केलं? स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे अस्तित्वात होते. आणि भारतीय लोकांमध्ये म्हणजे भारतीयांसाठी जे कायदे होते ते वेगळे होते. मग नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. सर्वसामान्य भारतीय लोकांना पूर्वी कायद्याचा काही म्हणजे त्यांना ओळख नव्हती किंवा परिचय नव्हता. त्यामुळे नवे कायदे ते लोकांना समजत नसत आणि न्याय ही सामान्य जनतेच्या लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. आता आपल्याला माहिती आहे, कोर्टामध्ये असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, कारण मग त्यामध्ये तुमच्या वकिलाची फीस असेल, बाकीचा सर्व खर्च असेल, तो वाढत जातो हळूहळू. मग खटले हे वर्षानुवर्षे चालत होते. म्हणजे एखादा खटला जर तुम्ही न्यायालयामध्ये दाखल केला तर तो कितीही वर्ष काय करायचा? तो खटला सुरूच राहायचा आणि मग ते सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हते. त्यानंतर पहा, इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीचे समरस झाले. पाहता, प्राचीन काळापासून काय झाले? भारतावर अनेक आक्रमण झाले. आक्रमक आणि काही जे आले होते आक्रमक, ते काय झाले? भारतामध्ये स्थायिक झाले आणि ते भारतीय संस्कृतीचे समरस झाले होते. म्हणजे ते भारतीय संस्कृतीचे मिळते जुळते तशा पद्धतीने ते वागत होते. त्यांनी जरी राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाही. इंग्रजांची मात्र तशी नव्हतं. पहा, त्यांनी जरी भारतावर राज्य केलं असेल तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांनी मूलभूत बदल केले नाहीत. म्हणजे जशी अर्थव्यवस्था आहे तशीच त्यांनी ती ठेवली. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्रजांनी तसे ठेवले का अर्थव्यवस्था नाही, त्यांनी बरेच बदल केले. आता इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. आता पहा, इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते, म्हणजे ते प्रगत राष्ट्र होते आणि तिथे औद्योगिक क्रांती झाली होती. मग त्यांनी काय केलं? तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. इंग्लंडमध्ये कोणती अर्थव्यवस्था रूढ झाली होती? भांडवलशाही. मग या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली आणि त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र काय झाले? आर्थिक शोषण होऊ लागले. इंग्लंडचा फायदा होऊ लागला, त्यांना पैसे मिळू लागले, पण भारतीयांचे जे काय होते ते कर रूपाने असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी नसेल शोषण केले जाऊ लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे इंग्रजांचे जमीन महसूल विषयक धोरण कसे होते? इंग्रजी आंदोलन सुरू होण्यापूर्वी खेड्यातील
सोय पूर्ण होती. म्हणजे पहा, इंग्रजांचा जो काही अंमल आहे किंवा त्यांची जी शासन व्यवस्था आहे सुरू होण्याच्या अगोदर खेडी ही स्वयंपूर्ण होती. म्हणजे जरी करता बलुतेदार पद्धती असली तर त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या खेड्यातल्या खेड्यात म्हणजे एकाच गावामध्ये काय होतं त्या भागवल्या जात होत्या. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. आणि पहा, पूर्वीच्या काळी शेती आणि इतर जे काही उद्योग होते बरोबर, तर त्या उद्योगांमुळे काय व्हायचं, गावाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गावातच भागत होत्या. म्हणजे एखादा कारागीर असेल, सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, जे काय असतील ते बलुतेदारी पद्धतीने शेतकरी त्यांना धान्य द्यायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. अशा पद्धतीने गावातल्या गरजा गावात भागायच्या. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. आणि पहा, पूर्वीच्या काळी जमीन महसूल म्हणजे जमिनीवर शेतसारा असतो, कर असतो, ते प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे. आता पहा, इंग्रजांच्या अगोदर जसं पीक असेल त्याच्यानुसार शेतसारा आकारला जात होता. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळत होती. आणि पूर्वीच्या काळी समजा एखाद्या पीक काही कारणास्तव दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे जर समजा शेतीमध्ये पिकच पिकलं नाही तर राजा काय करतात, त्यांना शेतसाऱ्यामध्ये सूट देत होता. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाईल. आणि पहा, महसूल कसा घेतला जायचा, जे काही धान्य झाले त्याच्यातलाच काही हिस्सा ते घेत होते धान्य रूपाने. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसते. आणि पहा, जरी करता समजा एखाद्या शेतकऱ्याने काय केलं, शेतसारा भरण्यास काही कारणास्तव त्याला उशीर झाला किंवा त्यानं शेतसारा भरू शकला नाही तर शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. म्हणजे जमीन त्याला राहू दिली जाते. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. पाहता, इंग्रजांना कर वाढवायचा होता, महसूल वाढवायचा होता, म्हणून त्यांनी काय केलं, काही बदल केले. ते कोणते केले? इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याचे आकार निश्चित केले. आता पहा, पूर्वीच्या काळी पिकानुसार शेतसारा वसूल केला जात होता, परंतु इंग्रजांनी काय केलं, आता जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार त्यांनी शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. आणि त्याने काय केलं, मग रोख रक्कम आणि ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी त्यांनी सक्ती केली. म्हणजे धान्य रूपात शेतसारा घेत होते का, ते नाही. शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही रोख रक्कम भरा आणि ती निश्चित कालावधीमध्ये भरा अशी सक्ती इंग्रजांनी काय केली होती, शेतकऱ्यांना केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. आणि पहा, इंग्रजांनी काय केलं, जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या आकारानुसार शेतसारा वसूल करायला सुरुवात केली आणि तोही रोख रकमे स्वरूपात. आणि तो सुद्धा निश्चित कालावधीमध्ये भरणे आवश्यक होते. जर शेतकऱ्यांनी शेतसारा वेळेवर नाही भरला तर त्याची जमीन काय केली जाते, ते जप्त केली जात असे. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत होते. आणि पहा, महसूल गोळा करण्याची जी पद्धत होती इंग्रजांची, म्हणजे जे काही रोख रक्कम ते वसूल करत होते ते सक्तीने वसूल करत होते आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी ती वेगवेगळी पद्धत सुरू केली होती आणि त्यामुळे सर्व भारतीय शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. आता पहा, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय आहेत. इंग्रजांनी जी नवीन महसूल व्यवस्था अंमलात आणली होती त्याचे परिणाम काय झाले पाहता, तर नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लोक राहत होते, सर्वसामान्य शेतकरी राहत होते, याच्यावर त्याचे खूप वाईट परिणाम झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. आता पहा, शेतकरी त्यांनी सक्ती केली होती शेतसारा भरण्याची, मग शेतकरी काय करू लागले, ज्या किमतीला आपल्याला पीक विकावं लागेल समजा त्या किमतीला ते पीक विकू लागले आणि व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. याचा फायदा कोण घेऊ लागले, जे काही व्यापारी होते आणि ते जे दलाल होते. म्हणजे दलाल म्हणजे कोण, समजा शेतकऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि व्यापाऱ्यांना विकायचा. तर ते काय करू लागले, कमी दराने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू लागले आणि प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. पहा, शेतकऱ्यांनी जरी करता त्याचं जे काही जमिनीमध्ये पीक पिकलेलं आहे ते विकून सुद्धा शेतकऱ्यांना कर भरण्यापुरते पैसे मिळत नव्हते. आणि मग त्या प्रसंगी शेतकरी काय करत होते, मग शेतसारा भरण्यासाठी जी काही आपली जमीन आहे ती सावकाराकडे गहाण ठेवायचे आणि त्याकडून कर्ज घ्यायचे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले, कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकायला लागतात. आणि मग याचा परिणाम काय झाला पहा, शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकारांकडे जमिनी ठेवू लागली गहाण आणि त्यामुळे जर समजा त्यांना ते कर्ज फेडता आलं नाही तर त्या जमिनी त्यांना सावकाराला विकाव्या लागू लागल्या आणि सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असतात. आणि पहा, एक तर सरकार पण कर रूपाने शेतकऱ्यांकडून
रोख रक्कम वसूल करत होते. त्यानंतर जमीनदार सुद्धा, सावकार सुद्धा आणि व्यापारी हे सर्वजण काय करू लागले, शेतकऱ्याचे शोषण करू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजांची जी काही आर्थिक धोरणं होती, त्या इंग्रजांचे आर्थिक धोरण, त्यानंतर इंग्रजांनी जी काही नवीन महसूल पद्धत अंमलात आणली होती आणि त्याचे कोणते अनिष्ट परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर झाले, इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.